ताई, नमस्कार. काय चाललंय? कोण आहे तुमचा उमेदवार? आमचा उमेदवार गुलाबशेठ पारखे. बर. आणि तुम्ही या चिंचोली गावातलेच का? आम्ही वंदना काशीद, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका उपाध्यक्ष. बर. आमच्या अतुल शेठनी सांगितलं का मी जे आदेश दिले ना तो तुम्ही पाळला पाहिजे ना. आम्ही सर्व महिलांकडून आम्ही गुलाबशेठ पारखेंना मतदान करणार सगळ्यांना. बर, मग आता राष्ट्रवादी पूर्णपणे प्रचारात उतरली. हो 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 पूर्णपणे. काय सांगाल भाऊ? काय नाही, खरं म्हटलं तर काळाची गरज आहे. ही मशाल ही पेटली पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत मशाल नाही तोपर्यंत मराठी माणूस नाही. खरं म्हटलं तर आम्हाला अभिमान आहे की आमचे गुलाबशेठ पारखे हे अजूनपर्यंत कुठे हल्ले नाहीत आणि त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी मशालीचं काम केलेलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. आता मतदान होईल 7 तारखेला, त्यावेळेस कळेल. 9 तारखेला कळेल. 9 तारखेला कळेल. मतदान झाल्यानंतर काय निकाल कळेल. या ठिकाणी सगळे दिग्गज उमेदवार उभे आहेत मतदारसंघात. गुलाबशेठ आहेत, आशाताई आहे, संतोषदादा आहेत, आपल्या संध्याताई बघत आहेत. प्रत्येकाच्या पक्षावरती ज्याच्या त्या चिन्हावर उभे आहेत. आघाडीवर कोण आहे? आघाडीवर आता तुम्ही फिरताय संतोष भाऊ, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती कोण आघाडीवर आहेत. मला वाटतं तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. आता गुलाबशेठ पारखे दिसतात आघाडीवर. तुमचे आभार. बरं, आता तुम्ही सांगा, आता 2 नंबरला कोणी? नाही आता ते खाली कोणी? नाराज करायचं नाही. नाही 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 कसं आहे ते नाही बोलू शकत आपण. जे आपलं काम करतोय त्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. तुम्ही सांगितलं मी पण सांगतो. बर, म्हणजे कायमस्वरूपी आघाडी टिकेल. हो टिकेल ना. चला, इथं निश्चितपणे काही- तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, RPI गट आणि दोन्ही राष्ट्रवादी सगळे आम्ही एकत्र आहोत आणि ही मोठ अशीच बांधून राहील एवढी अपेक्षा आहे. बर, चिंचोली हां. चिंचोली नाव सांगा तुमचं. माझं नाव वैभव खराडे. मी चिंचोली गावातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्ही काम पाहतो. आम्हाला अतुल शेठच्या आदेशानुसार आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार जे उमेदवार दिले त्या उमेदवाराचं काम करणं आम्हाला भाग आहे. आणि अजितदादांची अशी इच्छा होती का तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे. त्याचबरोबर जे घटक आहेत, जे घटक पक्ष आहेत म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपले RPI, तर या सगळ्या पक्षांना घेऊन आम्ही या गटात आम्ही एकत्र चाललो आहोत. तालुक्यात देखील राष्ट्रवादीचीच हवा आहे. आणि या गटात स्पेशली आमच्या गावात 2 समाजाचं जे मतदान आहे, मुस्लिम समाज हा आमचा नेहमीच शरदचंद्रजी पवार आणि अजितदादांना मानणारा वर्ग आहे. तो वर्ग आम्हाला आमचीच साथ देईल आणि आम्ही नक्कीच गुलाबशेठ पारखे यांना निवडून आणू. आणि राहिला प्रश्न आमचे जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, तर भरपूर ठिकाणी चर्चा अशी होते का आम्हाला उमेदवार आयात केला आहे, असं तसं काहीच प्रश्न नाही. गुलाबशेठ देखील मूळचे राष्ट्रवादीचेच होते. जे जेव्हा मुंबईतून इथे गावी आले तेव्हा ते राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते. ते देखील आमच्या घरातलेच घटक आहेत. त्याच्यामुळं 100% 1 नंबरला गुलाबशेठ पारखे इथून चिंचोलीमधून आणि आमच्या गटातून 1 नंबरला राहतील. बर, चला, काही महिला आहेत. ताई नमस्कार. काय नमस्कार. माझं नाव सीमा काशी. मी माजी सरपंच आहे चिंचोली गावची. बर बर. तर गुलाबशेठ पारखेंबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं आमच्या गावासाठी भरपूर योगदान आहे. म्हणजे ते सत्तेवर असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा त्यांनी स्वनिधीतून भरपूर गावासाठी मदत केलेली आहे. शाळांमध्ये मुलांना स्पोर्ट ड्रेस वगैरे वाटप केलेले आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी स्वतः लेणाद्रीला जे पीडित व्यक्ती होते त्यांना डबे वगैरे पोचवलेले आहेत. बरं, कधीसुद्धा कोणी फोन जर केला तर ते असे वाट नाही बघत आणि स्वतःच्या खर्चातनं ते मदत करतात सगळ्याला. आम्ही आता आमचा राजे संभाजी प्रतिष्ठान आमचा जो मळा आहे त्या मळ्याला त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक गावात त्यांनी निधी दिलेली आहे. आमच्या गणेश मंडळाला दिलेली आहे. हां, स्मशानभूमीसाठी दिलेले आहेत पैसे. आता आमचं हनुमान मंदिराचं काम चालू आहे त्याच्यासाठी दिलेले आहेत. वरती वाजेवाडीला दिलेलं आहे. कळमजाई मंदिरासाठी दिलेले आहे. म्हणजे असे वेगवेगळे निधी त्यांनी स्वतःच्या निधीतून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं आमच्या गावासाठी भरपूर योगदान आहे आणि आमचा पूर्ण 100% पाठिंबा त्यांनाच आहे. किती टक्के गाव राहील? 75% 80% तरी राहणार. आणि गेली 25 वर्ष आपण शिवसेनेला एक निष्ठ आहे आम्ही. म्हणजे मूळ शिवसेना? हो, मूळ शिवसैनिक. आता दुसरी शिवसेना आहे? नाही, आम्ही पहिल्यापासून बाळासाहेबांची शिवसेनाच. उभाटाचीच आहे. बरं, ते संतोष चव्हाणांना होईल का मतदान या गावात? होईल तसं, पण सांगता येत नाही. प्रत्येकाचं मत आहे, जेणेकरून ते सांगता येत नाही. असं कुणी कुणाला बोलू शकत नाही. आशाताई बुचके? आशाताई बुचक्यांना पण होईल. त्यांची पण कामं आहेत. त्यांची प्रतिक्रिया आहे इथं.
पण हेच का मग त्यांची पण कामं आहेत मग हेच का गुलाब पार्क? जास्त कारण त्यांनी स्वतः खर्च केला आहे, स्वतःच्या खिशातले पैसे दिलेत. आधी न कुठला स्वार्थ बाळगता त्यांनी निधीची वाट न पाहता. हां शासकीय निधीची वाट न पाहता त्यांनी स्वतःचं मदत केली. आणि गणपतीला वगैरे देवीच्या कार्यक्रमाला त्यांनी स्वतः होम मिनिस्टरचे वगैरे इथे कार्यक्रम ठेवलेले आहेत, स्वतःच्या निधीतनं ठेवलेले आहेत. कुठलीही त्यामुळे अपेक्षा न अपेक्षा न बाळगता क्रिकेटच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत त्यांनी इथे गावामध्ये. म्हणजे त्यांचं युवा जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी पण भरपूर योगदान आहे. आणि कधीही त्यांना फोन केला तर ते कधी एनी टाईम ते इथे हजर असतात, म्हणजे कोणाला नाही म्हणत नाहीत ते. त्यामुळं हो. आणि कुठलीही अटी नाही, नियम नाही त्यांचा की मतं मलाच द्या असं काही नाही. ठीक आहे, आता आपण अजून काही महिलांना विचारूया. बरं काय आता महिला लाजतात वाटतं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. भाऊ काय सांगाल? नमस्कार संदीप. नाव सांगा तुमचं आधी. मी राहुल काशीद. कट्टर कार्यकर्ते दिसताय. हो, आम्ही विकी भाऊंच्या संबंधातून आम्ही गुलाब शेडला जोडलेलं गेलेलो आहे. 2017ची निवडणूक होती. आम्ही त्याच ताकदीने आत्ता 2026ची पण निवडणूक लढवणार आहोत. आणि तुम्ही बघताय युवा कार्यकर्ते, लहान थोर महिला भगिनी असतील, युवा कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते तुम्हाला ह्या कार्यक्रमात सगळे दिसले असतील. हो, सगळे पाहते. आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी आहे, RPI गट. म्हणजे राष्ट्रवादी मदत करते. हो, 100% मदत करते. हे पार आम्हाला आमच्या गळ्यात हात घालून काम करते आज. हो, का तर त्यांना जी वरून युती आलेली आहे, जी अजित पवारांचं स्वप्न होतं का झडपीवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी, जर सत्ता आली राष्ट्रवादीची तर गुलाब शेट यांना नक्कीच एक लाभाचं पद भेटणार आहे, असं शब्द देण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही एकजुटीने एक दिलाने सर्वजण गुलाब शेटचं काम करणार आहोत. बाकीच्या उमेदवारांबद्दल काय सांगाल? बाकीचे पण उमेदवार, आता आपल्या तालुक्याची संस्कृती काय आहे तुम्हाला माहिती आहे, कोणाला वाईट बोलायचं नाही. आपल्याला घरच्यांची पण शिकवण तीच आहे. त्यामुळं सगळे ज्यांना त्यांना स्वातंत्र्य आहे त्यांचं काम करायचं, केलं पण पाहिजे त्यांना पण थोडंफार मतदान होणार आहे असं नाही आहे. पण गुलाब शेटला 75 ते 80% चालेल, असं एक हाती चालेल. एक हाती चालेल. धन्यवाद. काय सांगाल भाऊ? नाव सांगा. रोहित काशीद. काय होईल? सध्या तर गुलाब शेटच अच्छा, आघाडीवर दिसतंय. गाडीवर, पर्याय नाही गुलाब शेट शिवाय. का बाकीचे आहेत की आशाताई आहे? गुलाब शेट सारखं काम कोण करू शकत नाही. त्यांच्या एवढं म्हणजे स्वतःच्या खिच्यामधून पैसे देतात ते. आडीनडीला विकी भाऊ उभे राहतात, एका फोनवर मदत करतात काय. त्यामुळे त्यांच्यासोबत राहायचं. हा, बरं, चला. नमस्कार. काय म्हणतात इकडं? काय नाही, कोणची गाडी? गाडी आपल्यामुळे थांबली का? या इकडे. नाही, काय कोण? आमच्याकडं गुलाब शेट पार्क आहे, पर्याय नाही का? पर्याय नाही. का बरं? आम्ही मूळचे शिवसैनिक आहेत, उबाटाचे. आम्ही दुसरं कोणाला मतदान करत नाही, त्याच्यामुळं आम्हाला गुलाब दोन शेट शिवसेनेचा फरक. नाही, आम्हाला नाही काय फरक पडत. आमच्याकडे जी शिवसेना आहे ती ओरिजिनल शिवसेना आहे. शिवसैनिक म्हणून मतदान करताय का माणूस म्हणून करताय? माणूस म्हणून पण आणि शिवसेना म्हणून पण. आम्हाला पक्ष पाहिजे ना, माणूस पण पाहिजे ना. कोण म्हणलं? संपवला पक्ष. त्यांनी माऊली घंटागळी, तुमचे त्यांनी संपवला. त्यांना जाऊ दे साहेब इकडे. हां. पक्ष कोणी संपवला? माऊली कोण? माऊली तालुका प्रमुख होते, त्यांच्यासाठी उलट यांनी जागा सोडली होती ती बोरी खोडाची, तेच तिकडे गेलेत. मग विकला कोणी? बोरी गोड. हां. उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या दिवशी स्वतःहून म्हणतील का आमचा पक्ष राष्ट्रवादीला विकला गेला, त्या दिवशी आम्ही विश्वास ठेवू, नाही तर अन्यथा आम्ही विश्वास ठेवू नाही. आणि राष्ट्रवादी काही एवढी पण पुरकी नाही का दुसऱ्यांचा पक्ष विकत घ्यायला. हा, म्हणजे हे नेरेटिव्ह केलं जातं. नेरेटिव्ह केलं जाते, लोकांना कुठंतरी भावनिक करायचं आणि मतदान कसं खेचता येईल या. आणि या बोलता 50 जुन्नर तालुक्यातली जनता सुज्ञ आहे, त्याच्यामुळं टाळीत सापडल्या कावळ्यांच्या नेत्यांनी आम्हाला शिकू नये पक्ष कोणचा विकत घेतला आणि कोणचा चोरला. पण एकच आहे ना सीट फक्त अख्ख्या जुन्नर तालुक्यात मशालीला दिली. असू द्या ना एकच. उलट ते आम्ही पाळतोय ना, आमचे जे अतुल शेटनी जो आम्हाला आदेश दिलाय ना पदाधिकाऱ्यांना, तोच आम्ही शब्द पाळतोय ना त्यांचा. हीच मशाल जेव्हा तुम्ही संदीप भाऊ तुमच्याच माध्यमातून आम्ही बाईट पाहिली, हीच मशाल. मग ह्याच मशालीला जेव्हा एका बंगल्यावर घेऊन बोलावण्यात गेलं आणि त्यावेळेस यांना तिकीट, तुम्ही शांत बसा, आमच्या दुसऱ्या निवडणुकाला तिकीट द्या, तर असं बोललं गेलं. तेव्हा तो आदेश नव्हता का? तेव्हा विकली गेली नव्हती का मशाल? आणि आता राष्ट्रवादी कुठे त्यांना प्लॅटफॉर्म दिला आहे, सगळं केलंय, तर विकली गेली. म्हणजे लोकांमध्ये काहीतरी निगेटिव्ह पसरवणं आणि त्याच्यातून मताधिक्य कसं वाढेल हेच घेणं यांचं एवढंच हे. याला काय आम्ही शिकलेलो आहेत, आमचे आजोबा वडील हे पण शिकलेले होते आणि जुन्या लोकांना
जरा शिक्षणाचा प्रभाव कमी असल्यामुळे तो नॅरेटिव्ह तेव्हा चालायचा, आता तो चालणार नाही. ठीक आहे, तुम्ही राष्ट्रवादी कार्यकर्ते, आपण मशालीच्या कार्यकर्ते घेऊ द्या. काय म्हणतो? काय म्हणू? अहो हे बघा, आम्हाला एक जागा दिली म्हणत होते ना, हा फक्त एक. मग त्यांना पण देत होते ना माशालीतून. उलट मंगेश अण्णा काकड्यांना माशालीतून देत होते. शरददादांनी तेच तिकडे नेली. ते स्वतःहून गेलेत का कसे गेलेत ते नाही माहिती, ते गेलेत ना तिकडं. मग आहेत उमेदवार शरददादांनी किती केलेत? माशालीचेच केलेत सगळे. माऊली खांडागळे आहेत, मंगेश अण्णा काकडे आहेत, ते मांडे आहेत, परत इकडे सुनीता बोराडे, सगळे हेच आहेत, आयात. मंकांचे आहेत, हे शिवसेनेचे आहेत, ओबाटाचे. हे उलट तिकडे आहेत केलेत. त्यांच्याकडे माणसंच नाहीत. आमची माणसंच घेऊन गेले सगळे. आमच्या पण तालमीतले नेलेत ना राष्ट्रवादीचे पण. मग काय आता अतुल बेनके, आहे का असे चेहरे? अतुल बेनके यांचा पराजय झाला, त्याचं दुःख आहे आमदारकीला. नाही असं काय नाही. अतुल शेट काय थांबले नाही, ते थांबले नाहीत आणि थांबणार पण नाही ते शेवटपर्यंत. संयम आहे त्यांना. पुढचे समोरचे काय पण बोलतात, त्यांना बोलू द्या ना, बोलू द्या. जनता त्यांच्या पाठीमागे आहे ना. त्यांनी जेवढी कितीतरी कोटीची कामे केलीत त्यांनी. मग सगळीकडे कामं केली, वाड्यावर. हो मग गावात पण केले, रस्ते केले नाही एवढे. हे रस्ता त्यांचंच आहे, हक्क डांबरीकरण. मग मतदान का नाही दिलं? कोणी झाले आता? मतदान केलं नाही, केले ना मतदान. हा, मतदानाचा जो मतदान विभाजन झालं तुतारी आणि मध्ये जे मतदान विभाजन झालं त्याचा फटका अतुल शेटला बसलाय. त्याचप्रमाणे जे आपल्या वरच्या पट्टी तांबेबाराव गटातले देवराम शेट लांडे हे अतुल शेटचे कार्यकर्ते तुटल्यामुळे आणि लोकांनी म्हणजे स्वतःचा स्वार्थ पाहून जी फूट झाली त्याच्यातून देखील अतुल शेटला 50,000 मतं आहेत. तर हे पण विचार करण्यासारखे. आणि अतुल शेटला जे निवडणुकीत हारल्याचं दुःख जेवढं अतुल शेटला नाही पण तालुका दुःख बघतो, ही मोठी शोकांकित आहे की आज जो तालुक्यात जे आहे लोकांची भावना आहे का जे आमदार आता विद्यमान आमदार आहेत आमच्या गावात काय होते प्रॉब्लेम असं आहे, त्यांची कामं आहेत असं आम्ही मान्य काही एक पण काम नाही, त्यांची पण कामं आहेत. त्यांचे 3 रस्ते आहेत, त्यांच्या जवळपास आमच्या गावात 1.5 कोटीचा रुपयाचा त्यांचा पण निधी आहे. पण अतुल शेट पहिल्यांदा आमदार नाही आता. म्हणजे जो रस्ता म्हणजे जवळपास 35 वर्ष रखडलेला रस्ता होता का 5 घरं आहेत. विद्यमान आमदारांची जी भावना होती 5 घरांसाठी रस्ता का द्यायचा, त्यांनी तो एका दमात 50 लाख रुपये टाकून तर तो रस्ता देखील पूर्ण केला. आणि एका आमच्याच गावातल्या माणसाच्या हातून तूच उद्घाटन कर, म्हणजे श्रेय घ्यायचं पण अतुल शेटच्या मनात कधीही नसतं. आणि फक्त जे काही काम करायची जे ताकद आहे ते फक्त अतुल शेटमध्येच आहे, बाकी दुसरं. आता इथल्या जिल्हा परिषदेचा आपण विचार करूया. 1 नंबरला तर तुम्ही सांगताय की गुलाब पारखे, 2 नंबर कोण? नाही तसं आम्ही बोलू देखील नाही, आम्हाला संस्कृती देखील तशी नाही कोण खाली कोण कमी आहे. प्रॉब्लेम काय आहे दादा, आमच्या इथले जे उमेदवार आता संतोष दादा पण आमचे पाहुणेच आहेत, स्वतः माझे मामा लागतात ते. संतोष चव्हाण. संतोष चव्हाण, हा आमचे वैयक्तिक संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. आमची त्यांची मुलगी आमच्याकडे म्हणजे त्यांच्या घरातलीच मुलगी आम्हाला वहिनी म्हणून आहेत, तर ते पण आमचेच आहेत. असं नाही, संतोष दादा पण तोल्लेवळ आहेत. आणि गुलाब शेट पारखे आहे, जी काय टक्कर होईल ती संतोष दादा आणि गुलाब शेटमध्येच होणार. राहिला प्रश्न आशाताईंचा आमच्या गावात काही कामच नाही, 1 घंटा गाडी दिली आहे, त्याच्यामुळं आशाताईंना आमचा गाव चालेल असं वाटत नाही. नक्कीच संध्याताईंना जास्त मतं भेटतील आशाताईंपेक्षा, असा अंदाज आहे. या गावातून चिंचोलीतून 100%. सांगताय का? संध्याताईंचं आहे ना. आमचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत गावात, मनसेचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे भाजपापेक्षा मनसेचे कार्यकर्ते जास्त आहेत. आणि मनसे या पक्षाला राजसाहेबांना मानणारा वर्ग पण भाजपा पक्षापेक्षा जास्त आहेत. भाजपावर नाराज लोक म्हणजे आमच्या गावातले 70% लोक शेतकरी आहेत, म्हणजे 70% लोक आणि 10% लोक पक्षाचा तोटा होईल. पक्षाचा तोटा होईल. भाजपा पक्षामुळे अशा कमळ या चिन्हामुळे आमच्या गावात भाजपा हे चालणार नाही.